ओम नमः शिवाय. हाय फ्रेंड्स. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने काय फायदे होतात? असे मानले जाते की पंचमुखी रुद्राक्ष हा भगवान शिवांच्या कालाग्नी रुद्र रूपाचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात काय काय बदल घडतात आणि पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे काय नियम आहेत याविषयी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पंचमुखी रुद्राक्ष हा नेपाळ, भारत, आसाम, बंगाल, देहरादून, हरिद्वार, निलगिरी आणि म्हैसूर मध्ये मिळतो. नेपाळमध्ये सर्वात चांगल्या क्वालिटीचा पंचमुखी रुद्राक्ष मिळतो. रुद्राक्ष हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली मणींपैकी एक मानला जातो, ज्याला भगवान शिवांचे अश्रू म्हणून संबोधले जाते. रुद्राक्ष हा शब्द 2 संस्कृत शब्दांपासून आला आहे. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे अश्रू. भगवान शिवांच्या अश्रूंचे हे प्रतीक आहे. शिव महापुराणानुसार जेव्हा शिवांचे अश्रू पृथ्वीवर पडले तेव्हा त्यांनी रुद्राक्षाची झाडे उगवली. वैज्ञानिकदृष्ट्या इलेओकार्पस गॅनॅट्रिस म्हणून ओळखले जाणारे रुद्राक्ष हे एक पवित्र बीज आहे जे ज्याच्या आध्यात्मिक आणि उपचार गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर मुळे असलेल्या रुद्राक्षाचे मणी ऊर्जा सामंजस्य करतात, मन शांत करतात आणि आध्यात्मिक वाढ सुलभ करतात असे मानले जाते. प्रत्येक मणी त्याच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक खोबणी किंवा मुखींच्या संख्येनुसार परिभाषित केला जातो. 5 मुखी रुद्राक्ष हा सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा आणि सर्वत्र फायदेशीर प्रकारांपैकी एक आहे. निसर्गाच्या 5 घटकांचे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व करणारे हे भगवान शिवांचे एक रूप कालाग्नी रुद्रांशी संबंधित आहे. याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाणारे हे मणी अनेक 5 मुखी रुद्राक्ष फायदे देते. त्यात वर्धित मानसिक स्पष्टता, भावनिक स्थिरता आणि शारीरिक आरोग्यासाठी समर्थन समाविष्ट आहे. हे रक्तदाब नियंत्रित करते, निरोगी हृदयाला चालना देते आणि ध्यान आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये एक शक्तिशाली मदत म्हणून काम करते असे मानले जाते. सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य 5 मुखी रुद्राक्ष आंतरिक शांती, समतोल आणि निरोगी जीवनशैलीसाठी सर्वांगीण मार्ग प्रदान करतो. सामान्यतः गोलाकार किंवा अंडाकृती आकाराच्या 5 मुखी रुद्राक्षाची रचना नैसर्गिक पृष्ठभाग असते आणि हलक्या तपकिरी ते गडद मातीच्या रंगात भिन्न असू शकतात. सामान्यतः लटकन, ब्रेसलेट किंवा माला म्हणून परिधान केले जाते. हे ध्यान, संरक्षण आणि वैयक्तिक वाढीसाठी एक शक्तिशाली साधन मानले जाते. याच्या व्यापक वापरामुळे ते प्रवेशयोग्यतेसह 5 मुखी रुद्राक्ष शांतता, आध्यात्मिक वाढ आणि सर्वांगीण कल्याण शोधणाऱ्यांसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे. 5 मुखी रुद्राक्षाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत? मानसिक शांतीसाठी तणाव कमी करणे. 5 मुखी रुद्राक्षांच्या फायद्यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तणाव आणि चिंता कमी करण्याची क्षमता. हे पवित्र मणी मनाला शांत करते, विश्रांती आणि मानसिक शांतता वाढवते, जी दैनंदिन आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक असते. 5 मुखी रुद्राक्षांच्या फायद्यांमध्ये रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. शरीराच्या ऊर्जा केंद्राशी सुसंवाद साधून ते उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास समर्थन देते. 5 मुखी रुद्राक्षाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शारीरिक अवस्थेवर त्याचा उपचारात्मक प्रभाव. असे मानले जाते की डोकेदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंचा ताण यासारख्या आजारांना दूर करते, ज्यामुळे शारीरिक तणावांपासून नैसर्गिक आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा पंचमुखी रुद्राक्षाच्या फायद्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास समर्थन देऊन आणि संपूर्ण आरोग्यास प्रोत्साहन देऊन आजारांविरुद्ध लवचिकता निर्माण करते. पंचमुखी रुद्राक्षाचे आध्यात्मिक फायदे. हे अभ्यासकांना त्यांच्या आंतरिक चेतनेशी जोडण्यास आणि आत्मनिरीक्षणाची स्थिती प्राप्त करण्यास मदत करते. 5 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने प्रार्थना किंवा मंत्रजप यासारख्या आध्यात्मिक क्रियाकलांमध्ये लक्ष केंद्रित होते. मानसिक स्पष्टता आणि आध्यात्मिक संरेखन शोधणाऱ्यांसाठी पंचमुखी रुद्राक्ष हा सर्वात जास्त मागणी असलेला एक लाभ आहे.
दैवी स्पंदने पसरवणारे पंचमुखी रुद्राक्ष दयाळूपणा, सकारात्मकता आणि करुणा यांना प्रोत्साहन देते. हे गुणधर्म परस्पर सामंजस्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि भावनिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी पाचमुखी रुद्राक्ष हे फायदेशीर आहे. भगवान शिवांचे प्रतीक म्हणून त्यांचे आशीर्वाद मागणे हे आध्यात्मिक रुद्राक्षाच्या फायद्यांपैकी एक आहे. हे अडथळे दूर करण्यास मदत करते, आध्यात्मिक वाढीस चालना देते आणि जीवनाच्या प्रवासादरम्यान दैवी संरक्षण प्रदान करते. पंचमुखी रुद्राक्षाचा अजून एक शक्तिशाली फायदा म्हणजे नकारात्मकता, भावना आणि ऊर्जा सोडवून आभा शुद्ध करण्याची क्षमता. ही शुद्धीकरण प्रक्रिया भावनिक उपचार व आध्यात्मिक परिवर्तनास समर्थन देते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने गुरुग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना दूर ठेवतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरूच्या ऊर्जेशी संरेखित होते, त्यांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते. हे पाचमुखी रुद्राक्ष लाभ जीवनातील वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही पैलूंमध्ये स्थिरता आणि संतुलन सुनिश्चित करते. गुरूच्या प्रतिकूल स्थितीमुळे होणारे व्यत्यय कमी करते. पंचमुखी रुद्राक्षाचे विशेषतः हिंदू परंपरेत मोठे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पंचमुखी रुद्राक्ष हे 5 घटकांचे प्रतिनिधित्व करणारे आणि परमात्म्याशी थेट संबंध देणारे भगवान शिवांशी थेट संबंधित असल्याचे मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष सृष्टी, पालनपोषण आणि विनाश नियंत्रित करणाऱ्या वैश्विक शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. हे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विमानांचे संतुलन प्रतिबिंबित करतात. हा रुद्राक्ष सामान्यतः धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये वापरला जातो, जसे की प्रार्थना, ध्यान आणि विधी, आशीर्वाद आणि दैवी कृपा प्राप्त करण्यासाठी. आध्यात्मिक फोकस वाढवण्यासाठी पूजेच्या वेळी हे सहसा घातले जाते किंवा वापरले जाते. त्यांचा आध्यात्मिक महत्त्वाच्या पलीकडे पाचमुखी रुद्राक्षांना अनेक दक्षिण आशियाई संस्कृतीमध्ये आदराचे स्थान आहे. जीवनात सुसंवाद राखण्यासाठी हे एक शक्तिशाली मणी म्हणून पाहिले जाते आणि बहुतेकदा दागिने, माला आणि प्रार्थना मणी मध्ये वापरले जाते. पंचमुखी रुद्राक्ष घालण्याचे काही नियम आहेत. तो घालण्यापूर्वी आपण ते नियम जाणून घेतले पाहिजे, त्यानंतरच तो परिधान करावा. रुद्राक्ष घालताना मांसाहार, धूम्रपान किंवा मद्यपान टाळावे. रुद्राक्षाच्या मण्यांना घाणेरड्या किंवा अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये. रुद्राक्ष घालण्यापूर्वी त्याची खराबी पडली आहे की नाही हे तपासावे. पाण्यात टाकल्यानंतर पूर्ण पिकलेले रुद्राक्ष बुडते. रुद्राक्ष घालण्यापूर्वी कुंडलीतील ग्रहांची स्थिती पण आपण तपासावी. रुद्राक्ष घातल्याने अध्यात्माकडे लक्ष केंद्रित होते. रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांवर भगवान शंकरांची विशेष कृपा असते असे मानले जाते. रुद्राक्ष ग्रहण करताना पूर्ण भक्तिभावाने आणि देवाला आपण समर्पण होऊन तो परिधान करावा. कारण रुद्राक्षाला पृथ्वीवरील भगवान शिवांचं प्रतीक मानलं जातं. रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शिव यांच्या अश्रूंपासून झाली आहे अशी मान्यता आहे. शक्यतो रुद्राक्ष किंवा रुद्राक्षांची माळ अभिषेक करून ती जागृत करून घ्यावी आणि मगच आपण परिधान करावी अशी मान्यता आहे. रुद्राक्ष जर आपण वापरत असाल तर त्याची काळजी घेणेही तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक 6 महिन्यांनी रुद्राक्षाला तडे जाण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही त्याला 24 तास तुपात आणि पुढील 24 तास दुधात ठेवू शकता आणि त्यानंतर त्यातून काढून आपण स्वच्छ पाण्याने धुवून त्याचा आपण वापर करू शकतो. खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष हे कुठल्याही आकाराचे असले तरी ते पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे असली आहे याची खात्री बाळगायला आपल्याला हरकत नाही. कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर लाईक, कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.